टाकतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. गोलंदाजी तुम्ही पाहिली ना तर मयूर शिंदेने आज खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाजी केले आणि निखिल जाधवनी सुद्धा त्याचं कौतुक केले त्याच्या गोलंदाजी बाबत. कारण आम्ही पाहत होतो ज्या पद्धतीने गोलंदाजी होत होती, निखिल जाधवनी सुद्धा या गोलंदाजाचं कौतुक केलंय. टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि आपण जर पाहिलं तर एक सिंगल रन येताना पाहायला मिळते. 22 यार्ड वाहिनीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आली. संपूर्ण टीमचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. स्कोरिंग खूप चांगलं राहिलं. त्याचबरोबर थेट प्रक्षेपण करत असताना, लाईव्ह टेलिकास्ट करत असताना क्लीन आणि क्लिअरिटी राहिली. बरेच प्रेक्षक आज त्या ठिकाणी वावा करतायत. 22 यार्डचं कव्हर्सला खेळलाय. फटका आपण जर पाहिला चांगला आहे, देखना स्ट्रोक आहे. धावा किती मिळतील तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहा, 1 गाव 11ची सर्वोत्कृष्ट टीम खऱ्या अर्थाने रुळे वैभव रुळे आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय फायनल मध्ये खेळते. आज जर खऱ्या अर्थाने रुळे वैभव रुळे संघाने KSK महाबळेश्वर टीमला इथे मात दिली तर खऱ्या अर्थाने एक मोठा उलटफेर क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळी स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केले, फिंगर रोल्स केले. सर्वोत्कृष्ट बॉल खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे यांच्या माध्यमातून टाकला जातोय. क्वालिटी बॉलिंग केले. संपूर्ण दिवसामध्ये मयूर शिंदेचं नाव आम्हाला सातत्यपूर्व घ्यावं लागतंय. त्याचं कारण आहे अप्रतिम गोलंदाजी केले आतापर्यंत. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा, पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे. नजर रोखून ठेवली पंचांनी, वाईट बॉल आलाय. 5 धावा स्कोरबोर्डती लागताय. 10 बॉलची मॅच आहे, म्हणजे इथून पुढे 6 बॉल बाकी आहेत या क्रिकेट स्पर्धेचे. 2020 मान्सून ब्लास्ट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दोस्ती चषक 2025 चा क्रिकेटचा थरार. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर पद्धतीचा बॉल हवेत स्टँड झालाय. मोठी विकेट. मयूर शिंदे कॅच पकडले. सुजित शेवाळे इनफॉर्म बॅटरला परत जावं लागेल. विकेट आले. काय कमालाची गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही अरुण कदम यांना सुद्धा पाहताय. वेळोअभावी त्यांनाही या मॅच मध्ये खेळावं लागतंय, कारण KSK महाबळेश्वर आणि रुळे वैभव रुळे संघ जर आपण पाहिला, दोन्ही संघ एकाच असोसिएशन मध्ये येतात. त्या कारणाने अनेक खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळते. अजित शेलार यांना तुम्ही पाहू शकता स्क्रीनमध्ये. 3 तासाचा मोठा प्रवास करून हा खेळाडू आज खऱ्या अर्थाने नवी मुंबई नगरीमध्ये दाखल झाला. परंतु बॅटिंग मध्ये आम्ही आज त्यांना पाहिलं नाही. परंतु संघासाठी सातत्यपूर्व टाळ्या त्यांनी वाजवल्यात. चांगले बॉल अडवले. थ्रो थोडासा खराब केला मागील मॅच मध्ये, परंतु तरी सुद्धा आज टीमसाठी आज ते या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पहिला बॉल वाईट +1 अशा 2 धावा घेताना पाहायला मिळाल्या. बऱ्याच गोष्टी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाल्या. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रामधील नामांकित खेळाडूंनी आपला अप्रतिम खेळ या ठिकाणी दाखवला आणि त्याची लिस्ट पाहिली तर भरपूर आहे, मोठी लिस्ट आहे. त्याच्या रील्स तुम्हाला 22 यार्ड वाहिनीवरती उद्या मात्र पाहायला मिळतील. टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहतोय. पहा, सिमेंट कॉन्क्रीटचं विकेट आहे. विकेट सुका आहे. या विकेटवरती बॉल आता उडणार नाहीये. थोडंसं आपण जर पाहिलं ना तर विकेट्स खराब आहे आणि त्या विकेट्सवरती रन्स आता येत नाहीयेत. गोलंदाजी प्रतीक सकपाळ, क्वालिटी गोलंदाजी. एक चांगला बॉल आहे. पहा, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. कॅच अप्रतिम झाले. त्याची रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामधले 4 कॅच अप्रतिम राहिले होते. त्याच्यामध्ये डॉन 1 नंबरला आहेत, राज कदम 2 नंबरला आहेत, सचिन कदम 3 नंबरला आहेत आणि आणखी एक खेळाडू आहे. असे 4 कॅच अप्रतिम राहिले. बॉल पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. डॉट बॉल. फायनल तुम्ही पाहताय. मेगा फायनल. ऋषीने कॅच पकडला होता, त्याचाही नावाचा नामोल्लेख करावा लागेल. या सर्व खेळाडूंच्या रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये निखिल जाधव, टेनिस विश्व क्रिकेट मधला हा खेळाडू, अप्रतिम बॅटिंग केली. त्याच्याही काही रील्स तुम्हाला उद्या परवा 22 यार्ड वाहिनीवरती अपडेट होताना पाहायला मिळतील. हेलिकॉप्टर स्ट्रोक विवेक शिंदेचा ट्रेडमार्क स्ट्रोक. फेवरेट फटका त्यांनी खेळलाय. जाता जाता या मैदानावरती अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक खेळलाय मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदेने. क्वालिटी. रिप्ले टेलिकास्ट पहा. पुन्हा तुम्हाला रिप्ले टेलिकास्ट पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल आहे. 14 लागल्यात स्कोरबोर्ड होती.
बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. 10 बॉल इथे समाप्त होत आहेत. तब्बल 14 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 15 धावांचं टार्गेट आहे. मॅच मध्ये जवळपास अंधार पसरतोय, परंतु क्रिकेट मात्र थांबवण्याचं नाव घेत नाहीये. आणि आपण या संपूर्ण सीझन मध्ये रबर बॉल क्रिकेट इथे या रबर बॉल क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थाने पुढील महिन्यामध्ये एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीस येते. आणि संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये सर्वाधिक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केल्या 22 यार्ड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपणा सर्वांसाठी, पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ऑल इंडिया आयकॉन या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच स्पर्धेचे शीर्षक आहेत 22 यार्ड क्रिकेट कार्निवल. ही क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीस येते. महाराष्ट्र वेज झोन क्रिकेट कार्निवल सुद्धा म्हणायला काय हरकत नाही. प्रथम पारितोषिक आपण या स्पर्धेचं पाहिलं तर खऱ्या अर्थाने चॅम्पियन संघास 50,000 कॅश प्राइज दिले जाईल. त्याबरोबर आकर्षक ट्रॉफी, रनर अप संघासाठी 25,000 कॅश प्राइज, त्याबरोबर आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. आणि संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली तर 2 दिवसाची आहे. 70-70 फॉर्मॅट मध्ये ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जाईल. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर हे किताब त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जातील. विशेष पारितोषिक आहेत. आणि ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट किंवा आपणा सर्वांच्याच भेटीला येते ती वाहिनी आहे लोकप्रिय वाहिनी 22 यार्ड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर मध्ये येते आणि या स्पर्धेचं आपण करूया सर्वजण स्वागत. पुढील 10 बॉल साठी मी विनंती करतो तुषार जांभळे सर येतील आणि त्यांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये फायनल 10 बॉल साठी ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच संतोषजी देसाई सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि खऱ्या अर्थानं फक्त 15 धावांचं आव्हान KSK महाबळेश्वर टीम समोर उभं केलेलं आहे. स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. 2020 मान्सून ब्लास्ट रबर बॉल दोस्ती चषक 2025 मेगा फायनलचा सामना रंगलाय. एका बाजूला KSK महाबळेश्वर, त्यांच्या विरुद्ध KSK महाबळेश्वर असोसिएशन मधील दादा संघ, रुळे वैभव रुळे संघ हा संघ आहे. आणि पहिलाच बॉल निखिल जाधव साठी विवेक शिंदे घेऊन निघालेत. 15 धावांचं आव्हान 10 बॉलच्या पाठीमागे. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पहिल्या बॉलवरती कोणतंही उत्तर निखिल जाधव देऊ शकले नाहीत. पहिला बॉल डॉट आलाय आणि विवेक शिंदे अगदी पहिला बॉल अप्रतिम टाकलेला आहे. 9 बॉलच्या पाठीमागे आता 15 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला निखिल जाधव, त्यांच्या जोडीला स्वप्नील शिंदे लाल्या ही जोडी पाहायला मिळते. हा बॉल अतिशय वेगाने टाकला होता. बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव मिळते. 2 बॉलच्या पाठीमागे विवेक शिंदे यांनी फक्त अवघी 1च धाव खर्च केले. आता येणारे बॉल 8 आणि 8 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत. आणि हा बॉल खराब आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. वाईड बॉल आलाय. खोला टाकला होता बॉल आणि हा देखील बॉल अगदी डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव मिळते. 3 धावा धावफलकावरती आहेत. विवेक शिंदे बाहुबली यांचं कौतुक करावं लागेल, कारण 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केलेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 15 धावांचं आव्हान जरी असलं तरी मात्र मॅच काटेकी टक्कर पाहायला मिळते. खोला टाकला होता बॉल कुठे निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे निखिल जाधव ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. एकंदरीत 9 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे 6 धावांची आवश्यकता. आणखीन एक स्ट्रोक. हा देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा षटकार निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय आणि 2020 मान्सून ब्लास्ट रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट दोस्ती चषक 2025 या मानाच्या करंडकावरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलं जाईल. KSK महाबळेश्वर संघ चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. रनर अप संघ रुळे वैभव रुळे